भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। श्री नारदादि भगवतेभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी। विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं। कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पुताश्रुतम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। यं ब्रव्रजन्तु मनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुआव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुं संसर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन् पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे
समागन्त्य तिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीनाथ भगवान की जय। भागवत नारायण देव की जय। शुकाचार्य महाराज की जय। योगेश्वर भगवान की जय। सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गौ माता की जय। सब संत समाज की जय। भारत माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव की जय। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे। राधे राधे गोविंद गोपाल राधे। गोविंद राधे
गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे 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 राधा रानी सरकार की जय कृष्ण कन्हैया लाल की श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधा रानी सरकार की परमपिता परमात्मा भक्तवत्सल दिनांचा सागर दीनदयाळ भगवान गोपाल कृष्णाचा परात्पर अखिलेश्वराचा वाङ्मयी स्वरूपी श्रीमद भागवताचं चिंतन गेल्या 7 दिवसापासून आपण करतोय. आजचा हा 7वा दिवस म्हणजे महात्म्याचा दिवस. सर्वप्रथम ज्या पुण्यात्मांचा स्मरणार्थ हा कार्यक्रम करण्यात आला आहे, ज्याचं आयोजन करण्यात आलं आहे, असे गंगा भागीरथी दगीबेन बधूभाई पटेल, स्वर्गवासी नथीबेन रोहिदासभाई पटेल आणि स्वर्गवासी श्री रोहिदासभाई बधूभाई पटेल यांच्या पुण्यात्म्याचं स्मरण करून तुमच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला शतशत वंदन करतो. आणि कथा आयोजक परिवार सौ निर्मलाबेन श्री वसंतभाई रोहिदासभाई पटेल, सौ रंजनाबेन श्री अशोकभाई रोहिदासभाई पटेल, सौ नम्रताबेन श्री मुकुंदभाई वसंतभाई पटेल आणि कुमार हेमकांतभाई अशोकभाई पटेल अशा समस्त पटेल परिवाराच्या वतीने आपले प्रेमासहर्ष स्वागत करतो. आणि आजचं हे 8वं वाक्पुष्प नारायणाच्या चरणामध्ये वाहण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी प्रेम श्रद्धा भावयुक्त अंतकरणाने दोघा हात वरती करून म्हणायचं राधे राधे. गेल्या 7 दिवसापासून भगवंतांची कथा आपण ऐकतोय. कथा या शब्दाला उलट लिहिलं तर शब्द तयार होतो धाक. जो व्यक्ती नित्य नियमानं भगवंताची कथा श्रवण करत असतो त्याच्या जीवनामधला सगळा थकवा भगवंताच्या या कथामृतानं दूर होत असतो. मायबापो, रात्री झोपल्यानंतर तुमचा थकवा निघेल असं नसतं. मनाचा जो थकवा आहे ना, या थकव्याला घालवायचं असेल, मानसिक थकव्याला घालवायचं असेल तर कथा हे एकमेव साधन सांगितलं आहे. जीवनातल्या सगळ्या पातकांचा ऱ्हास करण्यासाठी, सगळे पातक नष्ट होण्यासाठी जर साधन सांगितलं असेल तर ते कथा गंगा साधन सांगितलंय. माय बापू, जीवन जगत असताना कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारच्या पापाला आपण सामोरं जात असतो. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. बोला राधे राधे.
कायिक पाप कसं घडतं आपल्याने? ज्या धर्ममंडपामध्ये आपल्याला चपलेनं फिरायचं नसेल, त्या चपलेनं आपल्याला फिरलं गेलं असेल तर ते कायिक पाप आपल्या हातानं घडलंय समजून चुका. कथामंडपामध्ये हे चप्पल काढणं किंवा कथामंडपामध्ये चप्पलसह फिरणं, कोण फिरलं काय फिरलं हे माझं लक्ष नाही आहे. पण मला भाव तुम्हाला सांगायचं आहे की हे ज्या ठिकाणी कथेचं व्यासपीठ आहे ना, त्या ठिकाणी भगवान स्वतः वाङ्मयाच्या स्वरूपात बसले आहेत. हा मंडप नसून हा मंडप म्हणजे भगवंताचं मंदिर होऊन गेलं. आणि या मंदिरात जर आपल्या हातानं कायिक पाप घडत असेल, आपण चप्पलने या ठिकाणी फिरलो असाल तर कुठेतरी आपलं चुकतंय मायबाप हो. मला एका ताईने सांगितलं, महाराज यात काय म्हणाले, माझं घर सुद्धा एक मंदिर आहे, माझं किचन, या किचनमध्ये मंदिर पण आहे म्हणाले, आणि तिथे मी चप्पल घालून फिरते म्हणाले. चप्पल वाईट आहे का? चप्पल वाईट नाही, मी चप्पलेला कधी वाईट बोललोच नाही. चप्पल ही जीवनामध्ये कधीही वाईट नसते मायबापो. आपण घालतो ते पादत्राणे कधीही वाईट नसतात मायबाप हो. पण ही चप्पल घातल्यानंतर आपण जिथे फिरतो ना, ती जागा मात्र वाईट असते. एका अशुद्ध जागेवरती ती चप्पल घालून आपण गेलेलो आहे, आणि ती चप्पल घालून जर या धर्मक्षेत्रामध्ये, या मंदिरामध्ये आपण येत असाल तर त्याचा दोष आपल्या माथ्यावरती चढतो. त्याला कायिक पाप म्हणा. ह्या कायेद्वारे घडलेलं पाप म्हणजे कायिक पाप. या ठिकाणं आल्यानंतर यदा कदाचित प्रसाद केळीचा असेल आणि केळीचा प्रसाद खाल्ल्यानंतर आपण जर या मंदिरामध्ये ते सालवट, ते केळीचे साल जर इथे फेकून गेला असाल तर तुमच्या हातानं पाप घडलंय, त्याला कायिक पाप म्हणतात. तुम्ही घरातनं निघतात, कथामंडपापर्यंत पोहोचतायत, या कथामंदिरापर्यंत पोहोचतायत, आणि पोहोचत असताना रस्त्यानं चालताना तुमच्या पायाखाली अनेक प्रकारचे बारीक बारीक कीटकं, मुंग्या हे पायदळी येतात आणि त्यांचा जीव जातो मायबाप हो. हे जे घडतंय हे सुद्धा कायिक पापच आहे मायबाप हो. एकदा मी भागवताची आरती गात होतो, आणि भागवताची आरती गात असताना मी गायलो. काय गायलो? आपण गातो ना ती आरती. कुठली आरती आहे? श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. त्या दादांनी मला प्रश्न विचारला, महाराज भागवत भगवान की हे आरती इथपर्यंत बरोबर आहे, पण पापियों को पाप से हे तारती, आम्ही आरती करायला आलोय, मग आम्ही पापी आहोत का? फार मोठा प्रश्न आहे माय बापू. पाप दोन प्रकारचे आहेत, एक कळत घडतं आणि एक नकळत घडतं. जसं देवाचं नामस्मरण कळत केलं किंवा नकळत केलं, त्याचा प्रभाव, त्याचं तत्व, त्याचा उद्देश ते सोडत नाही. तसं पाप सुद्धा कळत करा किंवा नकळत करा, त्या पापाचं शालन, त्या पापाचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावंच लागणार मायबाप हो. नकळत घडतं ते कायिक पाप आहे, आणि या काही पापाचा दोष आपल्यावरती, आपल्या माथ्यावरती जडल्याशिवाय राहत नाही. आणि हा कायिक पापाचा दोष तुम्हाला घालवायचा असेल तर साधन म्हणजे कथा आहे. ही कथा गंगा आहे. या कथेगंगेमध्ये उडी घ्या तुम्ही, तुमचे सगळ्या प्रकारचे कायिक पाप धुतले जातील मायबाप हो. दुसरं सांगितलंय वाचिक पाप. वाचेनं घडणारं पाप म्हणजे वाचिक पाप. कधी कोणाला हे अपशब्द आपल्याला बोलायचे नसतात, पण आपल्या मुखातनं नकळत निघतात, आणि त्याचंही पाप आपल्या माथ्यावरती चढत असतं मायबाप हो. त्याला म्हणतात वाचिक पाप. तिसरं पाप सांगितलंय मानसिक पाप. मनानं घडतं ते पाप म्हणजे मानसिक पाप. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये हे वाईट विचार आला ना, तर समजून घ्या की आपल्यानं मानसिक पाप घडलंय मायबाप हो. एखादं वाईट व्हावं असं मनामध्ये सुद्धा तुम्ही विचार केला ना, तरी सुद्धा तुमचं मानसिक पाप झालंय असं समजून चला. तसं पाहायला गेलं, ज्या दिवशी आपण दुसऱ्याचं वाईट मनामध्ये चित्तो, ज्या दिवशी मनामध्ये आपल्या विचार येतो दुसऱ्याचं वाईट व्हायला पाहिजे असं, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार येतो, त्या दिवशी एक लक्षात ठेवा, त्या वेळेपासून, त्या घटिकेपासून, त्या मुहूर्तापासून आपलं स्वतःचं वाईट व्हायला सुरुवात होऊन जाते मायबाप हो. आप यदि दूसरों का बुरा देखते हो, बुरा सोचते हो,
तो उस दिन से आपका भी बुरा वक्त चालू हो जाता है, बुरा समय चालू हो जाता है। ह्या 3 प्रकारच्या पापांना आपण नेहमी तोंड देत असतो आणि ह्या 3 प्रकारच्या पापांना जर धुवायचं असेल, हे 3 पातक आपले नष्ट झाले पाहिजे असं वाटत असेल तर साधनं सांगितलंय कथागंगा। गंगेच्या स्नानानं आपल्या जीवनामध्ये आपले पातक, आपली पाप दूर होत असतात, पाप धुतली जात असतात। मायबाप हो, आपण काशीला जातो, आपण प्रयागला जातो आणि गंगेमध्ये स्नान करतो। अरे हे स्नान ज्यावेळेस आपण करत असतो ना, त्यावेळेस त्या स्नानानं सगळी पातक धुतली जात असतात। त्या गंगेमध्ये स्नान करायचं असेल, इथून आपल्याला काशीपर्यंत खर्च करून जावं लागेल, पण ही कथागंगा एकमेव आहे की ह्या कथेगंगेनं जर तुम्हाला तुमचे पातक धुवायची असतील तर तुम्हाला कुठल्या गावाला जायची गरज नाही, कुठला खर्च करण्याची गरज नाही। ही कथागंगा आपल्या गावात येते, फक्त जाऊन बसायचं आहे आणि त्यामध्ये उडी घ्यायची आहे आणि आपलं अंतरंग स्वच्छ करायचं आहे। मायबाप हो, सगळ्या प्रकारचे पातक दूर करण्यासाठी श्रीमद भागवताची कथा सांगितली आहे। सगळ्या प्रकारची पाप धुतली जात असतात मायबाप हो, म्हणून कथा ऐकली पाहिजे। प्रत्यक्ष दिसणाऱ्या त्या पाणीरूपी गंगेमध्ये स्नान केलं तर बाह्यांग शुद्ध होणार, परंतु या कथागंगेमध्ये स्नान केलं तर अंतरंग शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप हो। आपल्याला जो सुंदर देह दिलेला आहे ना, हा देहच एवढ्यासाठी दिला आहे की आपण नित्य नेमाने सत्संगामध्ये गेलो पाहिजे। बिनु सत्संग विवेक ना होई, विवेकाची जागृती करायची असेल, सत्संग हे उत्तम साधन सांगितलं आहे ना। या उत्तम साधनाचा आनंद गेल्या 7 दिवसापासून आपण घेतो आहे। आजचा श्रीमद भागवत कथेचा 8वा दिवस आणि या 8व्या दिवशी आपण येऊन बसलो आहेत। कालच्या दिवसाला आपण कथा ऐकली मायबाप हो, राजा परीक्षिताला तक्षक नावाचा सर्प दंश करतो। राजा परीक्षिताचा मुखातनं पांडुरंग 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 शब्द बाहेर पडतात आणि भगवंताचा वैकुंठामध्ये राजा परीक्षिताला जागा प्राप्त होते मायबाप हो। तुम्हाला आवर्जून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्यावेळेस आपला अंतकाळ जवळ येतो ना, त्यावेळेस सगळ्यात आधी जर काही जात असेल तर आपली वाचा जात असते मायबाप हो। कुणाला वाटत असेल की मृत्यू जवळ आला तर राम म्हणावं, देव तेवढा चान्स आपल्याला देत नाही। ते मिळालं फक्त परीक्षिताला। परीक्षिताला जातानाही पांडुरंग म्हणता आलं, आपल्याला ती वेळ यायची नाही आणि आपला अंतकाळ जवळ आला की आपल्या हातानं ते घडू शकत नाही। अंतकाळ जवळ आल्यानंतर वाचा बंद होते मायबाप हो। आणि असं सांगितलंय की अंतकालेच मामेव, अंतकाळ जीवनातला सगळ्यात उत्तम समय सुद्धा असतो आणि या समयामध्ये जर भगवंतांचं नामस्मरण आपल्याला करता येत नसेल, मृत्यूचा समयही जर भगवंताचं नामस्मरण आपल्याला करता येत नसेल, तर कदाचित आपल्याला भगवंताच्या वैकुंठामध्ये भगवंताच्या चरणाशी जागा भेटणं मात्र कुठेतरी धुसटचं होऊन जातं। कारण भगवंताचं नामस्मरण अंतकाळी घेतलं तर भगवंताच्या चरणाशी जागा मिळत असते। नाम जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि ते नाम अंतकाळी घेता येत नाही माझे लोक। पण मरताना सुद्धा माणसाची वासना सुटत नाही। मरताना सुद्धा असं वाटतं की आपण जगलं पाहिजे, अजून आपल्याला जगायचं आहे आणि अशातच आपला जीव निघून जात असतो। एकदा एक व्यक्ती आजारी पडला, एवढा संसारासक्त होता, मरताना सुद्धा त्याला संसार सुटला नाही। याने काय केलं माहिती आहे का? शेवटचा क्षण आला, त्याला खाटीवर टाकलं गेलं। 5 मुलं होते त्याची, 5 पैकी 4 मुलं जवळ उभी होते। त्याने एकेकाला विचारायला सुरुवात केली, सखाराम कुठे आहे? म्हणाले हा इथे। तुकाराम कुठे आहे? हा इथे। आत्माराम कुठे? हा इथे। म्हणाले शांताराम कुठे? हा इथे। म्हणाले राम कुठे? तो तिथे येतोय बघा। म्हणाले का रे, आत्माराम, शांताराम, तुकाराम, हे सगळे राम, हे सगळे 5 भाऊ इथे आहेत ना?
मग आज दुकान कोणीच नाही उघडलं का? सगळे इथे काय काम आहे? एकाने जाण दुकान उघडा. आता वास्तविक अंतकाळ जवळ आलेला आहे, मरणाची घडी जवळ आली आहे, तरी सुद्धा त्याला कशाचं सुस्त आहे? दुकानाचं सुस्त आहे. मायबाप हा देह देवाने दिलेला आहे. हा देह फार अनमोल आहे. या देहाचा सदुपयोग करून घ्या. देवानं आपल्याला फक्त भाडेतत्वावरती हे शरीर दिलं आहे आणि या भाड्याने या शरीरामध्ये आत्मारूपी राम राहतोय म्हणून आपली किंमत आहे. हे भाड्याचं शरीर, हे भाड्याचं शरीर आपल्याला कधी खाली करायला लागेल याची काही शाश्वती नाही आहे. क्योंकि किसी ने कहा है, क्या कहा है कि जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. वो जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. रात के बाद होगा सवेरा, देखना कर दिन ये सुनहरा. रात के बाद होगा सवेरा, देखना कर दिन ये सुनहरा. फूल फूलों पे, पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. वो जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. आपल्याला हा जो देह मिळाला आहे ना, हा भाडे तत्वावरती मिळाला आहे. काही वर्षासाठी आपण इथे येतो, इको कमी करा, आणि आल्यानंतर पुन्हा निघून जातो. मायबाप हो, हॉल द्या, इको कमी. म्हणून जोपर्यंत आपल्याला हे शरीर मिळालं आहे ना, तोपर्यंत त्याचा फायदा करून घ्या. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय की दुर्लभो मानुषो देहे देहीनाम क्षणभंगुरा. हा देह क्षणभंगुर आहे, याचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आहे. तुकाराम महाराज तर एका अभंगामध्ये म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे की हा देह नाशिवंत आहे, हा देह कुचका आहे, हा देह सडका आहे. आपल्याला या देहाला कधी सोडावं लागेल याचा काही भरोसा नाही आहे. मग त्याच्यावरती उपाय सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संताची संगत करा आणि भगवंतांचं भजन करा. भगवंताचं भजन आणि संतांची संगत जीवनातल्या या क्षणोक्षणी विचार करणाऱ्या गोष्टीला कारक असणारी, परिणाम स्वरूपी असणारी ही उत्तम गोष्ट आहे. एकेका क्षणाला विचार केला पाहिजे की हा देह आपल्याला कधी सोडावा लागेल याचा काही एक भरोसा नाही आहे, काही एक भरोसा नाही आहे. दुर्लभो मानुषो देहे देहीनाम क्षणभंगुरा. दुर्लभ देह देवानं आपला दिला आहे, या देहाचा सदुपयोग करा. अनेक लोक हा देह संपवून टाकतात, आत्महत्या करतात. अरे आत्महत्या करणाऱ्या त्या लोकांना मला सांगावंसं वाटतंय की या सुंदर देहाची रचना करायला देवाला किती वेळ लागला असेल.
एखाद्या वेळेस मूर्तिकाराच्या त्या मूर्तीच्या कारखान्यामध्ये जा, ज्या ठिकाणी गणपती बनवले जातात. ते गणपती बनवलेले असतात, सगळ्यांसाठी विक्रीसाठी ठेवलेले असतात. अशा वेळेस आपण त्या मूर्त्या पाहायला जातो. कोणी त्या मूर्तीला हात लावतं आणि जसा हात लावतो ना तसं तो कुंभार दादा सांगतो, ए लांबून बघा, घ्यायची असेल तर बोला. कारण त्या कुंभारदादांना ती मूर्ती घडवत असताना, बनवत असताना किती मेहनत घ्यावी लागली आहे ती फक्त त्या कुंभारदादांना माहिती असते. म्हणून त्या मूर्तीची ते काळजी घेत असतात. आता हा सुंदर देह ज्याच्यामध्ये 2 किडण्या आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, हां नागपुड्यासुद्धा किती आहेत आपल्याला? 2 आहे. एका नागपुडीने श्वास घेता येतो आपल्याला, तरी देवाने आपल्याला 2 दिले आहेत. देवाला माहिती होतं आईस्क्रीम खाल्लं थंडीच्या दिवसामध्ये, हे एखादी नागपुडी बंद झाली, हा बंद व्हायला नको, याचं मशीन चालू राहायला पाहिजे, म्हणून एक नाही तर एक पर्यायी व्यवस्था. एखाद्या वेळेस दोघं बंद होत जातात, अशा वेळेसही देवाने काळजी केली, तोंडाने श्वास घेण्याची सिस्टीम चालू केली आहे. हां हा सुंदर देह तयार करण्यासाठी देवाला किती मेहनत लागली असेल हे आपल्याला सांगता यायचं नाही. किती कष्ट घेतले असतील देवाने. मूर्तिकार मूर्त्या बनवतो, एकसारख्या 10 मूर्त्या तो कमीत कमी बनवत असतो, त्याच्याकडे त्याचा साचा असतो. पण देव आपल्याला साच्यामध्ये बनवत नाही. देवानं आपल्याला प्रत्येकाला भिन्न बनवलं आहे. जरी नाकं, जरी तोंड, जरी चेहरा काही लोकांचा सारखा असतो ना, तरीसुद्धा भगवंताने 2 गोष्टीमध्ये फरक केला आहे. तो म्हणजे त्याचे डोळे आणि त्याच्या हाताच्या या थम्स. या हातावरती असलेल्या रेषा प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. म्हणून आधार कार्ड प्रत्येकाचं वेगळं बनतं. त्याचं कारण आधार कार्ड बनवताना आपल्या डोळ्यांचा फोटो घेतला जातो आणि आपले हे थम्स घेतले जातात, हाताच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात. जे ठसे आपल्या साध्या डोळ्याने आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, असे बारीक कोरीकाम आपल्या हातावरती भगवंतानं केलेलं आहे. मायबापो, या जगातल्या कोणत्याही एका व्यक्तीचा थंब दुसऱ्या व्यक्तीच्या थंबशी मॅच नाही. मग एकेका मूर्ती बनवायला देवाला किती त्रास घ्यावा लागला असेल, किती मेहनत करावी लागली असेल, ती त्या देवालाच माहिती आहे. मायबाप हो. आणि अशा वेळेस एखादा मनुष्य त्याचा देह संपवतो, तो आत्महत्या करतो, त्यावेळेस सगळ्यात दुःख त्याच्या परिवाराला होत नाही, तर सगळ्यात जास्त दुःख भगवंताला होतं. याला इतका सुंदर नरदेह दिला आणि या देहाचा याने काहीच उपयोग घेतला नाही, संपवून टाकलं स्वतःला. देवाला सगळ्यात जास्त दुःख होतं मायबापू. म्हणून या सुंदर देहाचा सदुपयोग केला पाहिजे. पण हे आत्मदेवाला कळलं नाही मायबापू हो. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती, तीरावरती आत्मदेव नावाचा ब्राह्मण धुंदुली नावाच्या त्याच्या पत्नीसोबत राहतो. धुंदुली आणि आत्मदेवाचं जीवनात कधीच पटलं नाही. यांना संतती नव्हती. आत्मदेवाला देवधर्म आवडायचा, पण धुंदुलीला मात्र देवधर्म आवडत नसायचा आणि त्यामुळे दोघांमध्ये भांडणं व्हायची. आणि भांडणामध्ये एके दिवशी आत्मदेव आपलं घर सोडतात आणि जंगलामध्ये निघून जातात. दिवसभर विचार करतात की आता आपल्याला जगायचं नाही आहे, काय उपयोग जगून, आपल्याला संतती नाही आहे, आपली पत्नी कर्कश आहे, देवधर्म करत नाही, आपल्या घरात कोणी ऐकत नाही, आपण जीवन जगून तरी काय करायचं. आत्मदेवानं ठरवलं, पाठीला एक भला मोठा दगड बांधला आणि बस नदीमध्ये उडी घेणार. तोच त्याला एका संतांनी पाहिलं आणि आत्मदेवाला सांगितलं, ए ब्राह्मणा, म्हणाले तू काय करतोय. म्हणाले महाराज, मला आता जगावंसं वाटत नाही, मला माझा जीवन प्रवास थांबवायचा आहे, मला आत्महत्या करायची आहे, मी मरायला निघालो आहे. संतांनी सांगितलं, म्हणाले अरे मरून काय करणार, जाऊ दे, तुला आता मरायचं आहे, मी काही मरताना अडवत नाही तुला, पण जाता जाता काहीतरी चांगलं काम केलं ना तर कमीत कमी देवाच्या चरणामध्ये तुला जागा भेटेन. असं कर ना, माझ्या आश्रमामध्ये ना भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मला 100 ते 200 पत्रवाळा लागणार आहे, तुला जेवढ्या बनवता येतील ना तेवढ्या मला बनवून दे. म्हणाले आजच्या दिवसभरामध्ये मी त्या समोरच्या गावातनं परत येताना ह्या पत्रवाळ घेऊन जाईल आणि त्यानंतर तू नदीमध्ये उडी घे. ठरल्याप्रमाणे संत निघून गेले. आत्मदेवाने पानं गोळा केले, काड्या तोडून आणल्या, हळूहळू एक 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 करून पत्रवाळ बनवल्या. 200-250 पत्रवाळाचा असा गठ्ठा तयार केला आणि ते संत त्या गावातनं संध्याकाळच्या वेळेस परत आले. आत्मदेवाच्या हातातल्या त्या पत्रवाळ पाहिल्या, संतांच्या हातामध्ये त्या आत्मदेवाने पत्रवाळ ठेवल्या आणि तेव्हाच आत्मदेवाला संतांनी सांगितलं
ए आत्मदेवा, ह्या पत्रवाळ घे आणि पाण्यामध्ये सोडून दे म्हणाले. आत्मदेव विचार करतो, अरे सकाळपासून संध्याकाळ होऊन गेली, किती हात दुखतायत माझे. सकाळपासून संध्याकाळ होऊन गेली, संध्याकाळपर्यंत या पत्रवाळ मी मेहनत करून बनवल्या, प्रेमानं बनवल्या, आणि तुम्ही म्हणता की ह्या पत्रवाळ घेऊन पाण्यामध्ये फेकून दे. तुम्हाला समजत नाही का? त्यावेळेस त्या संतांनी सांगितलं, बाबा मला तुला हेच तर समजवायचं आहे जे तुलाही समजत नाही. हा तुझा सुंदर देह बनवायला देवाला किती मेहनत घ्यावी लागली आणि तू त्याला संपवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणाले पत्रवाळ एका बाजूला ठेवल्या आणि तुझा देह एका बाजूला ठेवला. सगळ्यात जास्त किंमत कोणाची आहे? म्हणाले माझ्या देहाची आहे. म्हणाले आता मात्र मला आत्महत्या करायची नाही आहे. आत्मदेवाला जे समजायचं समजून चुकले. म्हणाले मला संतती नाही आहे. संतांनी आशीर्वाद दिला, फळं दिलं, आणि हे फळ घेऊन तुझ्या पत्नीला खाऊ घाल. त्याने पत्नीला खाऊ घालण्यासाठी फळं हातात ठेवलं. पत्नी कर्कशा होती. पत्नीला वाटलं आता आपल्याला हे खायचं नाही आहे, म्हणून पत्नीनं काय केलं, ते फळ घेतलं आणि गोठ्यातल्या गाईला टाकून दिलं खायला. गाईने फळ घातलं आणि फळ जसं खाल्लं ना तसं त्या गाईला दिवस गेलेत. मायबाप गर्भारशी राहिली आहे. आता मात्र धुंदुलीला वाटलं की आता आत्मदेवाला कळून चुकेल, काहीतरी तपस्वी ऋषीमुनींनी दिलेलं फळ होतं. आणि त्याच वेळेस तिची बहीणसुद्धा गर्भारशी होती. पहिल्या महिन्यानं बहिणीला सांगितलं, तुझा मुलगा मला देशील का? पैसे देईन मी त्या बदल्यामध्ये तुला. बहिणीने नाटक करायला सुरुवात केली. 9 मास 9 दिवसापर्यंत नाटक केलं आहे. एक मुलगा तिच्या बहिणीला झाला. तो मुलगा घेऊन ही परत आली आणि आत्मदेवाला सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला आहे. तिकडे गोठ्यातल्या गाईला सुद्धा गाय भ्यायली आहे, गाय प्रसवली आहे आणि तिला सुद्धा एक मुलगा झाला. संपूर्ण शरीर मानवाचं होतं, कान मात्र गायीचे होते आणि त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आहे आत्मदेवाने. धुंदुलीचा पुत्राचं नाव ठेवायला आत्मदेव गेले. धुंदुलीने सांगितलं, म्हणाले हा माझा पुत्र आहे, हा माझा मुलगा आहे, याचं नाव मी ठेवणार. हा धुंदुलीचा पुत्र म्हणून धुंदुकारी, धुंदुकारी नाव ठेवलं. धुंदुकारी गोकर्ण या दोघांना हळूहळू मोठे झाले. व्रतबंध संस्कार झाल्यानंतर आत्मदेवाने यांना काशीला शिक्षणासाठी ठेवलं. पाठशाळेमध्ये वेदाचं अध्ययन करायला गेलेले दोघंही भाऊ वेद अध्ययन करतायत. धुंदुकारीचं लक्ष लागत नाही, पण गोकर्ण मात्र अभ्यास व्यवस्थित करताय. धुंदुकारी घरी निघून आलाय. इकडे गोकर्णानं शिक्षण पूर्ण केलं. तोपर्यंत इकडे काय घडलं तर या आत्मदेवाने आपला मुलगा मोठा होत असताना तो त्रास देतो म्हणून या आत्मदेवानं घर सोडलं. आत्मदेव घर सोडून निघून गेले. एके दिवशी धुंदुकारीच्या त्रासाला कंटाळून धुंदुलीने सुद्धा जीवन संपवलं. या धुंदुकारीने 6 गणिकांचा संघ केला. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि दंभ या षडरिपूंनी युक्त 6 गणिकांचा संघ केला. एके दिवशी एका राजाच्या घरचं द्रव्य चोरलं आणि घरी घेऊन आला हा धुंदुकारी. या गणिकांनी पाहिलं राजाच्या घरचं द्रव्य चोरताना लोकांनी याला पाहिलेलं आहे. हा पकडला गेला तर आपणही सापडू, आपल्यालाही शिक्षा होईल. म्हणून यांनी काय केलं, घरातल्या विहिरीमध्ये याला ढकलून दिलं आणि वरून माती टाकून याला दाबून टाकलंय. हा सुद्धा मृत अवस्थेला प्राप्त झाला. मरणानंतर याला पिशाच्च योनी प्राप्ती झाली. मुक्ती काही मिळालेली नाहीये. गणिका द्रव्य घेऊन निघून गेल्या. कर्मधर्म संयोगानं गोकर्ण नेमकं त्यांच्या गावामध्ये आले आणि पाहतात तर काय आपलं घर, आपली आई, आपले वडील, आपला भाऊ कुठे गेला सगळी बातमी कळली. त्याच ठिकाणी रात्री झोपलेत गोकर्ण. झोपलेल्या गोकर्णाला धुंदुकारीने पिशाच्च योनीत त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेस पिशाच्च योनीतल्या त्या धुंदुकारीने गोकर्णाला सांगितलं, दादा रे मी तुझा भाऊ आहे, मला आता या पिशाच्च योनीत राहावं असं वाटत नाहीये, मला मुक्त कर, मला मुक्ती हवी आहे. आणि मुक्ती प्राप्तीसाठी म्हणून संतांचा आशीर्वादानं श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा प्रारंभ गोकर्णानं केलं. 7 दिवसापर्यंत 7 गाठीचा हा वेळू, हा बांबू बांधला. 1 2 3 4 5 6 7 गाठी फुटल्यात आणि धुंदुकारीला मोक्षपद प्राप्त झाला. मायबाप हो, हे मोक्षपद प्राप्त करून देणारं उत्तम साधन श्रीमद भागवत आहे. परम मोक्षाची अनुभूती करून देणारं श्रीमद भागवत आहे. गेल्या 7 दिवसामध्ये हे पहिल्या दिवशी आपण भक्तिनाराद समधाची कथा ऐकली. राजा परीक्षिताचा जन्मोत्सवाची कथा ऐकली आणि राजा परीक्षिताला शाप मिळाला याची कथा ऐकली.
दुसऱ्या दिवशी या धर्ममंडपात येऊन बसले असताना सृष्टी उत्पत्तीची कथा, देवहूती कर्दमांचा विवाह, कपिल महामुनींचा जन्माची कथा ऐकली आणि शेवटी द्रोहाख्यानाची कथा ऐकली. तिसऱ्या दिवशी द्रोहाचा वंशविस्तार, ऋषभदेवांची कथा, जडभरताची कथा, सरते शेवटी भगवान शिवजींचा मा सतीशी झालेला विवाह